प्रेमाची हटकी आणि मजेशीर गोष्ट सांगणारा गुलकंद चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला। यात सई तामणकर, समीर चौगुले, प्रसाद ओक आणि ईशा डे अगडी अशी तगडी स्टारकास्ट आहे। 3 दिवसात या चित्रपटाने 1,37,00,000 रुपयांची कमाई केली। अभिनेत्री श्रद्धा कपूरला एकता कपूरने तिच्या एका चित्रपटात कास्ट केले। या चित्रपटासाठी तिला 17 कोटी रुपये फी मिळाली असल्याची माहिती आहे। तर भारतीय चित्रपटसृष्टीतील महिला अभिनेत्रीला मिळालेली ही सर्वाधिक फी असल्याची माहिती आहे। महाराष्ट्राची हास्य जत्रा कार्यक्रमामुळे अनेक नवोदित कलाकार प्रसिद्धी झोतात आले। यामधलाच एक अभिनेता दत्तू मोरे आहे। तो आता बाबा झालाय। त्याने ही आनंदाची बातमी इंस्टाग्रामवर शेअर केली। इनसाइड एजचा लेखक सुमित पुरोहित आता दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पाऊल ठेवणार आहे। त्याच्या आगामी चित्रपटात बागी बेचारे मध्ये प्रतीक गांधी, अभिषेक एन बॅनर्जी आणि फैसल मलिक यासारखे प्रतिभाशाली कलाकार मुख्य भूमिकांमध्ये दिसणार आहेत। त्याचा चित्रपट बागी बेचारे एक व्यंग्यात्मक कथा आहे। ध्रुव विक्रम लवकरच कबड्डीवर आधारित चित्रपट बायसन कालमादन मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे। हा चित्रपट दिवाळीला 17 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित करण्यात येणार अशी माहिती निर्मात्यांच्या वतीने देण्यात आली।